आकाशवाणी नागपूर. समृद्ध शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विनम्रता, संयम आणि संवेदनशीलता हे आदर्श कार्यपद्धतीचे अविभाज्य घटक आहेत. अधिकारी म्हणून आपली जबाबदारी केवळ नियमांची अंमलबजावणी करणे नाही, तर प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे ही आहे. न्याय, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या आधारावर घेतलेले निर्णय शासन व्यवस्थेला मजबूत करण्यासह देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देतात. या शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या अधिकाऱ्यांना साद घालत भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शन केलं. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आधार ठरत आहे. नागपूर जिल्ह्यात आर्थिक वर्षात 2320 रुग्णांना सुमारे 19,79,00,000 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्यानं पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. यवतमाळमध्ये नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ महिलांच्या विविध संस्था संघटनांद्वारा भव्य पदयात्रा काढण्यात आली. नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापुरे यांच्या पुढाकारात मोठ्या संख्येनं महिला या पदयात्रेत सहभागी झाले. नारी शक्ती वंदन विधेयक हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या विधेयकामुळे खरोखरच महिलांचा खरा सन्मान होणार आहे, असं प्रतिपादन नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी केलं. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या वर्धा जिल्ह्यात तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली आहे. ही स्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अपायकारक ठरू शकते. यासाठी जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. हवामान. आज नागपूर येथे कमाल तापमान 43.4 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. अमरावती येथे 44 तर सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे 44.2 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलं. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.